ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। येहिक धड नाही तयांचे परत्र पुरुषी काही, म्हणून सांगो का वाई पंडुकुमारा। आपल्या पवित्र अशा या भूमीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजचा 5वा दिवस, 4थ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ही ईश्वरी महाराज नागरगोजे यांची होती, परंतु थोडी आजारी असल्यामुळं आज ही प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। सुंदर असं नियोजन आणि कार्यक्रम असतो, आपण आतमध्ये दरवर्षी घेतो, पण आता यावर्षी पटांगणात बाहेर फ्रेश वाटतं होय महाराज। आणि आज विशेष म्हणजे पांडव पंचमी आहे। आजचा दिवस हा पांडवांच्या विजयाचा दिवस आहे आणि म्हणून ही ओळी मी घेतलेली आहे पंडुकुमारा, की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या गीतेची टीका या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिली, त्यावेळेस संस्कृत भाषा ही कुणाला वाचताच येत नव्हती महाराज, आणि आजही येत नाही। मग आता मलाच येत नाही, मी प्रवचन सांगतो पण आपल्यालाच वाचता येत नाही। म्हणजे कठीण अशी असलेली ही संस्कृत भाषा, आणि या संस्कृत भाषेमध्ये असलेलं अमृत, जो गीता रूपी अमृत असा ग्रंथ आहे, हा या माझ्या समाजाला कळावा। ही गीता काय आहे, या गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला काय उपदेश केला आहे, आणि हा उपदेश सर्व समाजाला कळावा म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी केली। आणि हा ग्रंथ मराठीमध्ये तयार केलाय, परंतु त्याची सुद्धा आपल्याला मराठीतील ओवी खाली मराठीतून आहे का हे पाहावं लागतं। म्हणजे ही जी ज्ञानेश्वरी आहे ही मराठी अर्थासहित आहे, म्हणजे ही मराठीतली ओवी आहे। जयांचे अहिक धड नाही, म्हणजे याचा सुद्धा आपल्याला अर्थ नाही लक्षात येत। ज्यांना लौकिक क्रियाची नीट संपदा येत नाही, त्यांच्या पारलौकिक अवस्थेची गोष्ट बोलायचीच नको। म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी यामध्ये जो मराठी अर्थ दिलेला आहे, की ज्यांचं वागणं चालणं बोलणं जर नीट नाही, धड नाही म्हणजे नीट नाही। आपण म्हणतो काय धडाच आहे, आपला शब्द आहे बघा, तोच शब्द याच्यात आहे। म्हणजे अशा प्रकारे या ओळीमधून आपल्याला माऊली सांगतात की आपण चांगलं असलो पाहिजेत, आपलं वागणं चांगलं असलं पाहिजे, आपलं बोलणं चांगलं असलं पाहिजे, समाजात आपलं राहणं चांगलं असलं पाहिजे। आणि जर आपण चांगले वागत नसू, चांगले बोलत नसू, चांगले राहत नसू, तर आपल्याला कोणी चांगलं म्हणणार नाही। ज्ञानेश्वरीतच 18व्या अध्यायामध्ये म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका। विवेका म्हणजे सुविचार, सुविचार जवळ असला पाहिजे, चांगला विचार जवळ असला पाहिजे। आणि हा चांगला विचार आज समाजामध्ये खूप कमी प्रमाणात आहे। जर बऱ्याच लोकांजवळ जर सुविचार असता, ते पोलीस स्टेशन, तक्रारी, आमचं कोर्ट सगळं बंद पडलं। चांगलं वागल्यावर कोर्ट कचेरी जायचा काय संबंध आहे महाराज? आज आता मला तुम्ही विचारलं की महाराज उशीर का झाला, मी जर खरं सांगितलं निघायलाच उशीर झाला तर काय बिघडत आहे का? पंक्चरच झालती, डिझेलच मिळाना, ट्रॅफिकच जाम होतं, म्हणजे खोटं बोललं की वाद वाढला। कोणतरी मागून बघतच असतो, नाही नाही आता इतक्यात निघलेत, आता कोणाला तरी माणूस फोन करतो, आता काय लबाडी उघडी पडायला काय लागत नाही। आता मोबाईल मुळे माणसं जास्त लबाड बोलतात, त्याला वाटतं दुसऱ्याला कळत नाही। समजा एखादा माणूस गोडेगाव मध्ये स्टँडवर आहे आणि फोन केला, नाही नाही मी घरीच आहे, अरे दुसरा तुला बघतोय पण तू इथंच आहे म्हणून। म्हणजे खोटं बोलण्याचं प्रमाण हे मोबाईल मुळे वाढलंय आणि मोबाईल मुळेच उघडं पडतंय। म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान याची सांगड आहे। म्हणून माऊलींनी आपल्याला या ग्रंथामध्ये चांगलं वागा, नीट वागा हे सांगितलंय। पण नीट वागा म्हणजे कसं वागायचंय, तर आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे एवढं जरी पाळलं तरी आपण नीट वागलो। आज आपण रस्त्याने चाललो,
एखाद्याला जखम झाली किंवा कुणाला लागलंय पडलंय तर आपण त्याला उचलणं, त्याला आधार देणं, याला म्हणायचं आपलं नीट वागणं. आणि एखादा पडला की आपण तिथं त्याच्याजवळ हसायचं, त्याला सोडून जायचं, त्याला मदत करायची नाही, हे झालं वाईट वागणं. आज आपण सगळे शेतकरी वर्गातले आहोत. प्रत्येक शेतकऱ्याला एकमेकाच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याची खूप गरज आहे. आता मी वकील असल्यामुळे दररोजचे वाद पाहतो म्हणून तुम्हाला ते सांगतोय. ही काळाची गरज का आहे. आज सप्त्यामधून आपण महादेव महाराज रासकर असतील, हे असतील, तुम्ही सगळं आपण देवाचं वाचतो, लिहितो, सगळंच आहे. पण देवाबरोबर अध्यात्माबरोबर चालू रीतिरिवाज सुद्धा आपल्याला कळला पाहिजे, तो आपण पाळला. प्रत्येकाला एकमेकाच्या शेतामध्ये प्रत्येकाला शेती वहीत करायची जाणं गरजेचं आहे. मग प्रत्येक शेतकऱ्याने एकमेकाला थोडाफार 2 हाताचा, 4 हाताचा, 5 हाताचा जर रस्ता दिला तर प्रत्येकाचीच वहिवाट चांगली होणार आहे. पण आता काय तुमच्यावर बैल नाही राहिले, बांध आणि मागे एक पुढे एक नेला, आवत खांद्या उचलायचं, रानात नेऊन टाकवायचं, मग झोपायचं, ते नाही राहिलेलं. पहिल्या घराला सगळ्या बुळी होत्या, फक्त माणूस आणि जनावर बसायचं. पोत फार बाहेरून बैलगाडीतलं पार आतमध्ये न्यावं लागायचं. पण आता पोतच कोणाला उचलत नाही, गोणी उचललं ना तर पोत्याचं काय घेऊन बसली. त्यासाठी रस्ते लागते. म्हणून प्रत्येक आज शेतकऱ्याने एकमेकाला लागणारा रस्ता हा दिला पाहिजे. आज आता मी जामखेडून इथपर्यंत आलो, मी माझ्या वाहनाने आलो, वाहन आलं पण रस्ता माझा नाही ना, कोणाची तरी वाटणी आहे, कोणाची तरी शेत आहे, सगळ्या शेताने इथपर्यंत आलो. आपण सुद्धा दुसऱ्याला आपल्या शेतातून जाण्यासाठी रस्ता दिला पाहिजे. मध्ये हराळाचं कुंद्याचं बदाड राहीन, निर्गुण राहीन, काय रुटी राहीन, खळभर रान पडन, पण बांधात माणसाचा आत्ती जीव. बांध कोरल्याशिवाय माणसं राहणार नाही. मध्ये पडीक पडू द्या. अहो जर एकरभर रान असलं, त्याच्यात जर चांगलं झटून उत्पन्न काढलं तर आज एकरी 20 क्विंटल काढतात, कुणी 10 क्विंटल काढतंय, कुणी 5 क्विंटल काढतंय. उत्पन्न वाढवा, परंतु बांध कुरीत बसण्यात, वेळ घालवण्यात आणि याच गोष्टीमुळं वादविवाद वाढतो. माझी वाटणी 1 एकरची आहे, मी 1च एकर जमीन वहीत केली पाहिजे, पण माझा नाही ना तिथवर पहिल्यापासून बांधे. अरे पहिल्यापासून कसा गेला, तुझं एकरच्या पुढे नाव नाही, वाढलं कसं तुझं रान. ह्या गोष्टीचा ज्यांनी त्यांनी विचार केला पाहिजे. पण नीट वागण्याचं मी आपल्याला सांगतो. आज शेजाऱ्याने घराच्या जवळ असेल, आपल्या दारातला कचरा आपण झाडायचा आणि दुसऱ्याकडे ढकलून द्यायचा का, उचलून आपला उकांड्यावर नेऊन टाकला पाहिजे. ह्याला म्हणायचं नीट वाग. आज समाजामध्ये वादविवाद वाढण्याचं प्रमाण, आपण नीट वागत नाहीत पण वाद आहे. जर नीट वागलो तर वादविवाद होणारच नाही. आणि हे नीट वागणं याच्यासाठीच हा सप्ताह आहे. किती वर्ष महाराज आता हे 48 जवळ आलंय, आता 50 लावूया आता. 48 वर्ष झालं. ही जी मुहूर्तमेढ तुम्ही सगळ्यांनी रोवली आणि टिकवली, ही सगळ्यात महत्वाची. स्वरूप लहान असन मोठा असन ह्याच काही नाही, टिकणं हे लय महत्वाचं आहे. टिकणं हे महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना, शेती असावा, पडीक पडू नये, कसे का असाना, पिरून काढावा, पिकू वगैरे नाही पिकू तर नका खोरपीनं व्हायना, पण वहीत असावा. त्याप्रमाणे हे आपण सगळं वहीत केलंय, सगळं टिकवलंय. त्यात महाराजांचा चांगला वाटा आहे. सुरुवातच त्यांनी उभा केलेली, हा म्हणजे वहीतच तुम्ही केलंय म्हणायचं. आता हे सगळेजण आपलं आता खुरपी देत म्हणायचं. म्हणजे टिकवणं महत्वाचं आहे. आणि ही वहिवाट, ही वाटचाल अविरतपणे टिकवण्यासाठी, संप्रदाय वाढण्यासाठी, आपला धर्म वाढण्यासाठी तरुण मुलांनी याच्यामध्ये आलं पाहिजे. हरिपाठात आलं पाहिजे, कीर्तनात आलं पाहिजे, प्रवचनात आलं पाहिजे. आज आता एवढा मुलगा आता आला की दरवर्षी मुलं असतात, यावर्षी नाहीत का टाळकरी आहेत का? बरं बरं, उशिरा येतील काय की येऊन जाऊन करतात का? दरवर्षी इथंच राहायचे ते. हा हा. म्हणजे अशा मुलांनी जर यांच्या कानावर पडलं, ऐकलं, तर ती मुलं घडतात की मी सुद्धा काहीतरी घडलो पाहिजे, मला सुद्धा हे आलं पाहिजे. हरिपाठ वाचता आला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे. आपण तर म्हणतो ना, ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी नाही, अनुभवावी. अनुभव घेणं हे वेगळं, वाचणं गोष्ट वेगळं. आंबा पाहणं वेगळं आणि खाणं वेगळं. साखर गोड आहे, गोड आहे, पण जिभीव गेल्याशिवाय कळणार नाही गोड आहे का तिखट आहे ती. म्हणून अनुभव येणं, आणि हे अनुभव आपल्याला या ज्ञानेश्वरी मधून माऊलींनी दिलेला आहे.
कितीतरी सगळं भांडार ह्याच्यामध्ये दिले, सगळे शोध ह्याच्यावरती लागले. आज बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीवरती विमान असो, तुमचं काय हेलिकॉप्टर असो, रोगराईचा असो, सगळं याच्यामधून शोध औषधासकट सांगितलेले आहेत. म्हणजे एवढा महान ग्रंथ आपल्याला माऊलीने दिला. ज्या माऊलीने हा ग्रंथ दिला त्यांच्याशी लोक नीट वागले का हो? महाराज किती त्रास दिला अहो. स्वतःच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं, तरीही मुंज करू दिली नाही, तरीही शुद्ध पत्र दिलं नाही. आई वडिलांचं देहांत प्रायचित्त, लहान लहान मुलं आहेत, कुपीमध्ये सोडलेत, फक्त मोठ्या मुलाला निवृत्तीनाथाला सांगितले आणि गेले, तर दोघांनाही जीव दिला, तरी शुद्धीपत्रक नाही. परत पैठणला पाठवलं, पैठणला गेल्यावर तरी दिलं का हो? चांगल्या माणसाला किती त्रास आहे. चांगल्या माणसाबरोबर समाज नीट वागत नाही. आज नाही, जे लोक म्हणतात की मलाच का त्रास बाबा एवढा, अरे तू नीट वागवतो म्हणून तुला त्रास आहे. तू आडमोठ्याने वाग, तू पिऊन हिंड, तुला कुणीच काय म्हणणार नाही. नीट वागला की त्रास झाला. तुम्ही जंगलात जा, जिथं सरळ लाकूड आहे, सरळ चाललंय, त्याच्यावर पहिला घाव पडतो, वाकडं तिकडे त्याच्यावर अजिबात पडत नाही. येड्या बाबळीकडे कुणाला लागतं का? कारण तिचा काटाच लय वाईट आहे. तिच्या इतका काटा कोणाचाच दुखत नाही. ज्याला मोडला असेल त्याच्या ध्यानात येईन बा. आगच होते. म्हणजे येड्या बाबळीच्या कुणाला लागत नाही, पण सरळ आंब्यावर दगड घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सरळ माणसाला त्रास आज नाही, त्यावेळेस 750 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलं. त्यांना तो त्रास झाला, तरी शुद्धीपत्र नाही दिलं. आले तर परत टिंगल करायला सुरू केली. तुझं नाव ज्ञानदेव, सोपा, निवृत्तीनाथ, मुक्ताई, काय ज्ञान आहे तुझ्यावर? बोलवतो का रेड्याला? बोलवतो म्हणून. मग रेड्याच्या पाठीवर जर आम्ही मारलं तर तुझ्या पाठीवर दिसन का? रेड्याला मारलं ह्यांच्या पाठीवर वळवून म्हटलं. रेडा वेद बोलला. म्हणजे चांगल्या माणसाला, जे नीट वागतात, या लोकांना त्रास जास्त आहे. तुकाराम महाराजांना का थोडा त्रास झाला का? कितीतरी त्रास झाला. गाठा बुडवला, मारलं, हाणलं, कीर्तनात त्रास दिला, सगळ्या गोष्टी केल्या. का? चांगले होते. आणि आज जर ह्यांनी जर त्यावेळेस जर हा त्रास सहन केला नसता, आज हे नाव निघलं असतं. चंद्र सूर्य तोपर्यंत, जोपर्यंत या पृथ्वी तलावर मनुष्य आहे, तोपर्यंत ज्ञानोबा तुकाराम नाव कधी मिटल? छत्रपती शिवरायांचं नाव कधी मिटल? कधीच मिटू शकत नाही. का? त्यांनी त्रास सहन केला. छत्रपती संभाजी महाराजांना किती त्रास झाला, बलिदान द्यावं लागलं, पाहिजे ते आमिष दिलं, परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही. प्राण दिला. का? फक्त धर्मासाठी, सत्यासाठी, विचारासाठी. म्हणून जी जी लोक चांगली वागलेत त्यांना त्रास होतो. म्हणून ज्यांना त्रास होत असेल त्यांनी समजायचं मी नीट वागतो, आणि ज्याला म्हणायचं मला काहीच त्रास नाही त्यांनी म्हणायचं आपलं काहीतरी चुकत आहे. साधी व्याख्या ध्यानात ठेवायची. नीट वागलं की त्रास झाला, नाही नीट वागलं की त्रास होत नाही. तर कुणी एखादा आडमोठा माणूस आडला की त्याच्या काल नाही लागायचे बाबा, लय वादाडा माणूस आहे त्याच्याकडून नाही लागत नाही, म्हणजे नका ह्याच्या काल नाही लागायचं. हा, आणि चांगल्याला माणूस लगेच डवचून बघतं. गरीब माणूस आला, चांगला माणूस आला की माणूस ते टिंगल करतं, चेष्टा करतं, मस्त त्याची टोपीवर, त्याचा फेटावर चिमटा घे. म्हणजे जो गरीब आहे चांगला त्याची टिंगलच करतात. कुणी असू द्या, कुठल्या दर गावात असेल, कुठं असेल. म्हणजे नीट वागायचंय, आणि नीट वागलं तरच आपलं कल्याण. बरोबर आहे. प्रेम आहे तुमचं दोघांचं, त्यांनी खुनिवलं तुम्हाला. म्हणजे ज्यावेळेस आपण चांगलं वागू त्यावेळेसच आपलं नाव, कीर्ती, लौकिक आपल्याला मिळणार. आज देवाची मूर्ती घडवली, ज्यावेळेस प्रत्येक जाग्यावरती ज्यावेळेस त्या छनीचा मार खाल्लाय, ठोकून घेतलंय, सारखा एक 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 कण जवळचा बाजूला केलाय, त्यावेळेस ती मूर्ती झाली. म्हणजे टाकीचे घाव सोशिता देव पण मिळत नाही. म्हणजे आपण देवाजवळ सहन करत गेलो पाहिजे, देवाजवळ आपली लीनता ठेवत गेलो पाहिजे, आणि देव आपल्याला 100% तारतो. तुकाराम महाराजांचे अभंग तारलेच ना, 13 दिवस पाण्यात बुडवले, राखले ना. आज
दुसऱ्याची ज्वारी राखायला घेतली तर पाखराने सगळी खाल्ली, तिथंच दुर्ण बांधले, लोटके बांधले, त्यांची पाण्याची प्यायची सोय व्हावी. काहीच होणार नव्हतं, तिथं लय झालं ना. कुणी राखलं? हे देवानेच दिलं ना. ज्यावेळेस आपण सगळा भार देवावरती टाकतो त्यावेळेस आपल्याला कुठलीच अडचण येत नाही. पण आपला देवावर विश्वास नाही, कोणाचाच नाही, माझा नाही, तुमचा नाही. आपण लगेच पळतो, हे काम करायचं, ते काम करायचं, हे करायचं का. पण अख्खं दिवसभर सोयाबीन काढली, उडीद काढला, रानात बुचाड लावलं, एवढा पाऊस आला की बुचाडा सकट गेलं. काय झालं? म्हणजे आपण जेवढे हाव करू ते आपली हाव काय टिकत नाही किंवा कडीली जात नाही. पण देवाने दिलेलं उडत नाही. ते कसा द्यायचं तसं देतो. म्हणून देवावरती आपला भार आपण ठेवला पाहिजे. आणि तो भार पांडवांनी देवावरती ठेवला. पांडवांचा आज जो विजय दिवस आहे, पांडव पंचमी जी आज आहे, तो पांडवांचा विजय दिवस का झाला आपल्या सगळ्याला माहिती. आपण सगळे अनुभवी, ज्ञाते, वाचणारी माणसं आहात. ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग आला त्यावेळेस श्रीकृष्णाची मदत घेण्यासाठी सगळ्यात अगोदर कोण गेलता? दुर्योधन. दुर्योधन गेला आणि कुठं बसला? जाऊन डोक्यापाशी उशाला बसला. त्याच्या पाठीमागून अर्जुन आला. अर्जुन कुठं बसला? पायाजवळ. झोपेतून माणूस उठला की कोण दिसणार? मागचं दिसन का पुढचं दिसन? अर्जुन दिसला. म्हणजे आपण पायाजवळ गेलो पाहिजे, लहान झालो पाहिजे. एखादं लहान मुलं आहे बघा, आता 2-3 वर्षाचं लेकरू आहे आणि रडायला लागलं मोठ्याने. एखादी 20, 22, 25 वर्षाची महिला आली, मुलगी आली, तिने 2-3 वर्षाचं लेकरू ती पटकीने उचलून घेईन ना, डोळे पुशीन, कमून रडतो, बाबा चल मी घरी सोडते म्हणे. त्या 2-3 वर्षाच्या मुलाच्या जागेवर जर एखादा 30-35 वर्षाचा जर वाढम्या रडत आला तर तिला उचलून घेईन का? लहान जर आपण झालो तर आपल्याला कुणीही उचलून घेणार आहे. आणि आपण जर मोठे झालो, फुगलो, अहंकार केला, माझ्या इतकं कोणालाच येत नाही, मीच लय मोठा, माझ्याकडे धन दौलत, मला सगळं आहे, तुला कुणी विचारणार नाही. सगळी दूर जाते. जी लय घमेंडी आहेत, ज्यांना पैशाचा गर्व आहे, पदाचा गर्व आहे, ज्यांना गर्व झालाय, त्या माणसाजवळ माणसं टिकत नाही. ज्यांच्याजवळ लीनता आहे, लहानपण आहे, त्यांच्याजवळ लोक जवळ जाऊन बसतात. किती लांब असू द्या तो माणूस, त्याच्यापाशी जाऊन बसतात. का? त्याच्याजवळ लीनता आहे. म्हणून लहान झालं पाहिजे. तसं अर्जुन लहान झाला, पायाजवळ बसला. दुर्योधन डोक्याजवळ बसला. देवानं पाहिलं, देवानं विचारलं, अर्जुना काय काढलंस? लगेच हा म्हणतो, अगोदर मी आलोय, मला विचार ना कृष्णा. कस काय त्याला विचारतो? अरे मी आधी पाहिलं कुणाला? त्याला पाहिलं पण विचार. आणि मग त्यावेळेस कृष्णाने सांगितलं की माझी जी चौरंगी जी सैन्य आहे ते तुला पाहिजे का मी पाहिजे? दुर्योधनाला वाटलं जर सैन्य जर घेतलं अर्जुनानं तर अवघड झालं. सगळं सैन्य जर एकट्या कृष्णाला घेऊन काय करायचं? एकट्याला घेऊन काय करू मी? पण तेवढ्यात अर्जुन म्हणला, देवा मला तुम्ही पाहिजेत, मला सैन्य नकोय. तेव्हा दुर्योधन हसायला लागला आणि हसून म्हणला, कृष्णा माझ्या भावासाठी तू त्याच्याकडे जा, माझी काय हरकत नाही, मला सैन्य पाहिजे, सैन्य दे. एवढं सैन्य सगळं घेतलं. काय वाट लागली? का? तर वागणं धड नव्हतं. माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणजे वागणं धड नव्हतं. वागायचं नीट नाही. दुष्ट भावना, राज्य मला मिळावं, सगळं राज्य मला पाहिजे, दुसऱ्याला काहीच नको, सगळं मला पाहिजे. आणि हे राज्य पाहिजे तर घ्या बी बाबा, पण निदान ह्यांना खायापुरती 1-2 गावं तर द्या. भावा 100 एकर जमीन तर बाबा तुला 80 एकर घे, पण 10-20 एकर तर मला ती खायापुरती. अरे वा 100 मधली 99 घे, पण एखादा तरी एकर दे. काहीच द्यायची नाही म्हणल्यावर काय होईल? मग कोर्ट कचेरी होईल, भांडण होईल, वाद होईल. नाहीच काय द्यायचं म्हणलं वादच होणार आहे ना. तेच प्रकार झाला. श्रीकृष्णाने सांगितलं, हे दुर्योधन, आता तू काय काही केले ऐकत नाही, तुझ्यातला दुष्ट भाव काय जायना, तुझ्यातला वाईट विचार काय जायना, तुझा धडपणा काय नीट व्हायना. मग कमीत कमी ह्याला 5 गावं तरी 5 जणांना 1-1 गाव दिलं, संपून टाक, जाऊ दे, वादच मिटून जाईल. कोण सांगतोय? देव सांगतोय. वाद मिटवायला कोण आहे? देव आहे. तरी ऐकलं का?
धृतराष्ट्राने ऐकलं. श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला सांगितलं की 5 गावं द्या आणि तुमच्यातला वाद मिटवा. हा ते 5 गावावरती समाधान मानते. पण 5 गावाला सुद्धा नकार दिला. आजची जी दिल्ली आहे ती त्याच्यामध्ये होती. मकांदी असन, हस्तिनापूर असन, असे 5 गावं त्याच्यामध्ये होते. पण 5 गावं सुद्धा त्यांनी दिले नाहीत. आणि मग हे युद्ध झालं. आणि हे युद्ध ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस जो अर्जुनाला मोह झाला की तरी 5 गावं सुद्धा द्यायनात, लढायला सुरुवात झाली. पण त्यावेळेस अर्जुनाला वाटतंय कोणाला मारून आणि कोणाचं राज्य घ्यायचंय. तरी त्याच्या मनात प्रेम उत्पन्न झालंय. ह्याला म्हणायचं चांगुलपणा, चांगलापणा, सुविचार. ह्याला म्हणायचं की अरे काय करू मी राज्य घेऊन, तरी माझे चुलता काके सगळं मला मारायचे आणि हे मारून राज्य भोगण्यामध्ये काय मजा, काय त्याच्यामध्ये काय करायची त्या राज्याचं, हा विचार सुद्धा येणं. म्हणजे आज भावाभावामध्ये ज्यावेळेस वाद होत आहेत, विहिरीच्या पाणी उपशावरून होत आहेत, 5-10 गुंठ्यासाठी वाद होत आहेत, त्यावेळेस हा अर्जुनाचा विचार जर भावाच्या मनात आला ना तर एकाही घरात वाद दिसणार नाही. अरे 5 गुंठ्यासाठी मी भांडून माझ्या भावाचं डोकं फोडणारे, हात मोडणारे, खून करणारे, अरे ती 5 गुंठे नाही मिळालेली हरकत नाही, पण कशासाठी मी हे करू. दुसऱ्या सुद्धा भावाने विचार केला पाहिजे की ह्याचे 2-2.5 गुंठे 5 गुंठे खाऊन मला तरी काय करायचंय, माझ्या भावाचा वाटा मी दिला पाहिजे. ही भावना जोपर्यंत मनामध्ये रुजणार नाही तोपर्यंत वाद कधी संपणार नाही. मग त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं, कृष्णा माझा रथ मध्यभागी घे, मला सगळ्याला एकदा डोळे भरून बघू दे. ज्यावेळेस त्यांनी भीष्माकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं, कर्णाकडे पाहिलं, सगळ्याकडे पाहिलं, त्यावेळेस त्याला वाटलं युद्ध करण्यात काही मजा नाही, राज्य सुद्धा नको, मी वनात जातो अजून पुन्हा, परंतु मला हे राज्य नको. परंतु त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं की बाबा तुझा हा मोह चुकीचा आहे. आता वेळ काळ सगळी निघून गेली. आज तुझा हा धर्म आहे लढायचा, हे तुझं कर्म आहे. जसं प्रवचनकाराचं प्रवचन करणं कर्म आहे, कीर्तनकाराचं कीर्तन सांगणं, टाळ करायचं टाळ घेणं, माईकवाल्याचं माईक लावणं, ऐकणाराचं ऐकणं, हे जे सगळं आपलं कर्म आहे ते केल्याशिवाय पर्याय नाही. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवदर्शनाला जायची, शेतातली कामं करायची, हे आपलं सगळ्याचं कर्म आहे आणि हे केल्याशिवाय चुकणार नाही. मग त्यावेळेस जी सांगितला, जो उपदेश केला ती गीता आहे आणि त्या गीतेचाच अर्थ ही ज्ञानेश्वरी. वादातून उत्पन्न झालेली गीता आहे. कशातून झालेली आहे? वाद सुरू आहे, एक जण खेळायचा वाद नको म्हणतोय आणि देव सांगतोय तुला खेळल्याशिवाय पर्याय नाही, त्याच्यातून निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे गीता. मग त्यावेळेचा मोह काढण्यासाठी जे काय सांगितलं आपल्या सगळ्याला माहिती गावा, हे कसे बी मारणारच आहेत, तो नाही मारले तरी मारणारच आहेत, नाहीतरी मला मारावंच लागते आणि मला उत्पन्न करावंच लागते. मग 11-11 जी सगळी रूपं श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवली, अर्जुनाला ज्यावेळेस तयार केलं. आणि कधी बी बघा वाद लागताना जो माणूस भांडण खेळतो त्याच्यात कधीच हिंमत नसती भांडण करायची. तुम्ही आता मला म्हणले ना महाराजाला काहीतरी म्हणा, माझ्यात वैयक्तिक माझ्यात एकट्यात डिरिंग नसती, पण जेव्हा तुम्ही 1-2 जण माझ्याजवळ बसतात आणि म्हणतात महाराजाने असं म्हणावं, महाराजाने असं म्हणावं, जेव्हा 2-4 बाऱ्या ओटाळण्यात दिल्या की मग माझा माथा भडकतो. तेच श्रीकृष्णाने केलं की यार तुला ह्यांना मारावंच लागेल. ह्या दुर्योधनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, तुझ्या ध्यानात नाही का? अरे हा तुझ्या जो शकुनी मामाने अरे दूतामध्ये तुमच्या बरोबर कपट केलं, तू विसरला का? सगळं आठवू दिलं, त्याच्यातून उत्पन्न झालेली गीता, सगळं आठवून दिलंय. त्यावेळेस अर्जुनाने हे तयार झाले आणि मग त्यावेळेस फक्त विचार धड नव्हता, काय जयांच्या अहिक धड नाही, ज्यांचा विचार चांगला नाही त्यांना संपल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्यावेळेस 100 कौरव गेले, सैन्य गेलं, सगळं गेलं आणि सगळं संपून पांडवांचा हा आजचा दिवस म्हणजे आजचा विजय दिवस. आणि या दिवशी पांडवांना विजय मिळाला आणि हा विजय मिळाल्यानंतर 36 वर्ष हस्तिनापुरामध्ये पांडवांनी राज्य केलं. आणि ज्यावेळेस कलियुग लागणारे असं म्हटल्याबरोबर त्यांनी सुद्धा श्रीकृष्ण गेल्यानंतर देहत्यागायचं ठरवलं आणि ते प्रवासाला निघाले. आपल्याला ती कथा सगळ्याला माहिती आहे. म्हणजे
ज्यावेळेस आपलं वय होईल, म्हणजे गीतेला कृष्णाला पांडवांना सांगायचा माझा उद्देश एक आहे की ज्यावेळेस आपलं वय होईल त्यावेळेस आपण सगळं सोडून दिलं पाहिजे. पण आपण काय करतो, आवळीत बसतो. ठराविक काळ असतो, जे लहानपण आहे ते खेळायचंय. तारुण्य हे कमवायचं वय, आणि एकदा का तारुण्य तुमचं कमी होत चाललं की तुम्ही सोडून द्यायचा टाइम आहे. मग ते 7-12 सोडून द्या, घर सोडून द्या, इस्टेट सोडून द्या, नाहीतरी हिसकून घेणारच. आणि नाही कवर दिलं तरी एक दिवस मनाने तलाठी नोंद लावणार आहे. तुम्ही कितीही झाटा, मी देणार नाही. एक दिवस राम नाम सत्य आहे, आणि ज्या दिवशी जाईन त्या दिवशी लगे दुसऱ्या दिवशी तर पोरगा उतारे काढितो, मृत्यूचा दाखला काढितो. तलाट्याला म्हणतो हे 1000 घे, 500 घे, पहिलं म्हाताऱ्यात नाव कमी कर. कोणचा पोरगा म्हणला गाड्या म्हातारा गेले वर्ष श्राद्धा पोत ह्याच्या नाव इस्टेट राहून देऊ, कोणी नाही ठेवी. की 10वा होतो तरी याची इस्टेट जाग्यावर राहून देऊ, कोणी नाही. ते म्हणतात 5000 नाही 10 घे, पण पटकीने म्हाताऱ्यात नाव उडवून आमचं ला. म्हणजे एक ना एक दिवस हे सगळं संपणार आहे. म्हणून आपण आहे तोपर्यंत सोडून द्यायचं, जे व्हायचं ते होईल. पण सगळं देवात हे पिऊन खाऊन काय ठेवीत नाही, डोळ्यात देखत सगळं देवात ठेवीत नाही, म्हणून दाबून धरा वाटतं. परंतु काही जरी केलं तरी एक ना एक दिवस सगळं सोडावं लागणार आहे. आणि हे जे सोडायचंय ते प्रत्येक वयामध्ये, प्रत्येक टप्प्यामध्ये जर सोडलं तर आपल्याला आनंद मिळतो. योग्य वेळी जर आपण योग्य क्रिया केली तर त्यातून आनंद मिळतो. आणि हा आनंद जर कुठं असेल तो या नाम सप्ताहामध्ये. हा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. योग्य वेळ आहे की ज्या दिवशी भाऊबीज सुरू होईल त्या दिवशी आपल्या गावातला हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे. आपण प्रवचन ऐकली पाहिजेत, आपण काकडा ऐकला पाहिजे, आपण हरिपाठाला गेलो पाहिजेत, कीर्तन ऐकलं पाहिजे, नाम जप केला पाहिजे. आणि या नामजपाच्या लहरीने 12 महिन्यामध्ये जे काही आपल्याकडून दूषित झालेलं आपल्या गावचं वातावरण आहे, त्या राम नामाच्या लहरीने ह्या सगळं जळून जाणार, शुद्ध होणार आहे. जसा आपण दसरा काढतो 12 महिन्यात एकदाच काढतो ना, सगळी धुणे धुवायचे, सगळे डबे पुसायचे, कशाला जाळे आळी झाली का बघायची, पटकीने आपलं हातीचं ऊन आहे दसऱ्यातलं म्हणून टाकायचं. ज्या जुन्या वस्तू फाटल्यात त्या सोडून द्यायच्या. तसे जे जुने विचार आहेत, सप्ताह सुरू झाला, गावात असलेले वादविवाद असतील, घराघरात असलेले वादविवाद असतील, आपल्या मनात असलेला वाईट विचाराचा जो कपडा आहे ना तो नदीला सोडून द्यायचा आहे. त्या सप्त्यात आणून वाईट विचार सोडून द्यायचे. या मंडपात सगळं जळत आहे, काय राहत नाही. कारण ह्या राम नामाच्या लहरी, तुम्ही इथले वाईट दुर्गुण इथं सोडा, कुणी घेणार नाही, इथली इथं जागवाव जातील. तुम्ही दुसरीकडे जाऊन जर वाईट विचार गेला, आता इथं बसून बघू द्या बरं. आता इतके समजा गावात कुणी दारू पित असते, तंबाखू खात असते, काय केलं जातं, तंबाखू एखादा चोळीत असेल मंडपात, पण मंडपात येऊन ह्या एवढा मंडप दिलाय, ह्या मंडपात येऊन कोणाची पत्ते खेळायची ताकद आहे का? खेळन का कोणी? ह्या मंडपात कोणी येऊन दारू पिऊन बसन का? नाही. पण मंडपाच्या बाहेर निघला आणि एखादा म्हणला ही आणली गाड्या जाऊ दे थोडी थोडी घेऊ, लगेच 8 बाजूला कोपऱ्यात शिरतेन की चापटीने आपला गालाच आणतेन बिन भरत आले. पण मंडपात नाही का, तर हा राम नामाचा, हा भगवंताचा हा मंडप आहे. म्हणून वाईट गुण सगळे सोडून द्या आणि चांगले गुण आपण या सप्ताहापासून धरले पाहिजे. जे तंबाखू खाते त्यांनी तंबाखू खायची सोडून दिली पाहिजे. जो दारू पितोय त्यांनी, माझा सप्ताह सुरू झाला, माझं काल्याचं कीर्तन, ज्या दिवशी सप्ताह सुरू झाला तेवढे 7 दिवस तरी सगळ्यांनी तंबाखूच्या पुड्या फेकून दिल्या पाहिजे. 7 दिवस तरी कमीत कमी दारू बिरू सोडली पाहिजे. 7 दिवस शेजाऱ्याचा बांध, आपल्याकडचं काँग्रेसतानाचं मुंडकं मोडायचं आणि त्याच्या तिकडे टाकायचं, सेंड करून तिकडे बिपाडावं म्हणून. हे जे वाईट दुर्गुण आहे, दुसऱ्याच्या बांधाचं गावात कापायचं, ह्या ज्या काय आपल्या बारीक सारीक खोडी येतात हे सगळ्या बंद करून टाकल्या पाहिजे, सोडून दिल्या पाहिजे. का, वाईट विचार जर आपण घालवला, सुविचार जर धरला तर आपलं कल्याण आहे. आणि वाईट विचार धरला की आपली अधोगती. आणि अधोगती जर होऊ वाटत नसेल तर आपल्याजवळ सुविचार असला पाहिजे. आणि हा सुविचार संतांजवळ आहे, आणि तो संतांजवळ आपण गेलो पाहिजेत. आणि संतांजवळ जाण्याचा मार्ग कोणता आहे, तर आपण कीर्तन, प्रवचन आणि हरिपाठात आलो पाहिजे. हा सोपा मार्ग आहे. ठाईचं बैसणी करा एकचित. आणि काय करायचं, काहीच करायचं नाही, फक्त नामस्मरण करायचे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, जे तू करीशी आणि काही. तुका म्हणे हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका.
फक्त नामस्मरण करायचे आणि हा नामाचं गाठोडं जवळ बांधायचे, जे भक्त प्रल्हादाने बांधलं. फक्त सतत नारायण 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 करीत बसला. हिरण्यकशिपूचा वध नरसिंह अवतारामध्ये येऊन केला. का? फक्त नामस्मरण केलं. त्यांनी नामस्मरणाचं गाठोडं जवळ बांधलं, त्याला देवाने तारलं. समुद्रात टाकलं, उकळत्या तेलात टाकलं, हातीच्या पायाखाली दिलं, सापाच्या खोलीत दिलं, होलिकाने आगीत घेतलं, काहीच झालं नाही ना. का? फक्त नामस्मरणात आहे. मग आपण जर नामस्मरण केलं तर आपल्याला का नाही देव तारणार? भक्त प्रल्हादाचा आपल्यात काय फरक आहे? तो तर राक्षसाच्या पोटी जन्मला होता, आपण तर चांगल्याच्या पोटीत ना. पण नामस्मरणामध्ये एवढी ताकद, आपण नामस्मरण करीत नाही. आपण दोघं तिघ जण बसलोत की आपण देवाचं नाव घ्यायचं सोडून लगेच म्हणतो ते बाबूरावचं असं झालं, रामभाऊचं तसं झालं, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. म्हणजे फक्त उटाऱ्याटा आपल्याकडे जास्त आहे आणि उटाऱ्याट्यांनी मग वाद वाढत आहेत. त्यांनी म्हणजे तो असा म्हणला होता का, आणि लोक ऐकत येत रडून, सांगत येत हसून. त्याच्यामुळे वादविवाद जास्त वाढतात. आणि हे वादविवाद कमी करायचे असतील तर सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने एकमेकाबरोबर राहिलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, व्यसन सोडलं पाहिजे आणि घराघरात प्रेम वाढलं पाहिजे. जर प्रेम असेल तर त्या घरात सुख आहे. नाही तर तुमचा एक कोटीचा बंगला आहे, बायकोचं नवऱ्या संघ जमाना, नवऱ्याचं बायको संघ जमाना, मुलाचं वडिला संघ जमाना, वडिलाचं मुली संघ जमाना. जर वादविवाद जर तुमच्या घरात असतील तर त्या घराला घर पण राहत नाही. म्हणून प्रेम टिकवायचं असेल तर शुद्ध विचार असला पाहिजे. आपल्या घरात येणारं धन, आपल्या घरात येणारी संपत्ती ही नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलेली श्रीमंती असली पाहिजे. दुसऱ्याचं मुंडकं मोडून, लुटून, चोरून, मारून, खोटं बोलून, लुबाडून आणलेलं धन हे काय कामाचं नाही. मला महाराज, तुम्हाला माहिती ईश्वरी तुमच्याकडे सारखी प्रवचना 2-4 वर्ष झाली होती, तिने मला 1.5 वर्ष झालं म्हणते वकिलीला जाऊच नका, जायचंच नाही. परत म्हणलं जाऊ दे, व्यवसाय आहे, तुमचे शिक्षण आहेत, घर आहे, दार आहे, सगळे, आता काय दुसरं तरी काय करू होय महाराज. मग तिने म्हणली दुसरा पर्याय तुम्हाला माझ्याकडून, आता जो चोर आहे त्याची केस घ्यायची नाही, जो मारामाऱ्या करून आलाय त्याची केस घ्यायची नाही, जो दुसरा अन्याय करेन त्याची केस घ्यायची नाही, चांगल्याची घ्यायनात का घेतली तर जायचंय. तर मी 50% विषय सोडून दिलाय सगळा बंद. 1-1.5 वर्ष झालं. खरं असलं तरच घ्यायचं, नाही ते घ्यायचंच नाही. ते नाही पैसा आलेला बरा. कारण जे आपल्या मुलाला कळतंय, लहान लेकराला कळतंय, आणि आपण पैसा मिळतो, दारूचा धंदा, लय पैसे मिळतात म्हणून दारू किती बसायचे, लोकांचे घर मोडायचे. म्हणलं नग, म्हणलं हे उद्योग बंद करायचा. म्हणून जे काय आहे ते सत्याच्या मार्गाने आलं पाहिजे आणि तीच आपल्याला तृप्ती देणारी, ती झोप देणारी. अहो, खाट गादी सोन्याचा खाटा आणून टाकू घरात आपण, झोप नाही ना आणू शकत. जेवायला पंच पक्वान न करू पण भूक नाही ना आणू शकत. भूक लागलीच पाहिजे. घरात सोन्याचा घास आहे खायला, परंतु भूकच नाही, नुसतं टेन्शन आहे, भूकच लागाना, काय खाऊ वाटणार, पिऊ वाटणार, तोंडाला चव नाही, काय उपयोग. म्हणून घरात प्रेम असलं पाहिजे आणि हे प्रेम टिकवण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. मी तुम्हाला चांगलं बोलायचं, तुम्ही मला उलट बोलायचे, ह्यानी जुळणार नाही. तुम्ही मला लय सारखं गोड बोलतात आणि मी तुम्हाला नीट बोलत नाही, त्यांनी जुळणार नाही. सगळ्यांनी एकमेकाबरोबर गोड बोललं पाहिजे, चांगलं राहिलं. गरज दोघाला बी आहे, प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे. म्हणून कुणी कुणावरती गर्व करू नये, कुणी कुणाला कमी लेखू नये, कुणी कुणाला मोठा समजू नये. प्रत्येकाने आपल्या पायरीवर जर राहिलं ना तर काहीच होणार नाही. परंतु माणूस पायरी सोडितो लगेच, खालच्यानी खाली जायचं, वरच्यानी वर निघायचं, लय मोठा अंतर पडत, दोघाची गाठ पडत. म्हणून सगळ्या जणांनी प्रेमाने राहिलं पाहिजे. प्रेम जर असेल तर सुख समाधान मिळणार आहे. आणि जर घरात वादविवाद जर नसले तर माणसं आजारी पडणार नाही. आज या वादविवादामुळं मी कालच्या पेपरला महाराज वाचलंय, नोकरदार लोकांनी 9,792 का काहीतरी नोकरदार लोकांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्याने 12 का 13,000 लोकांच्या आत्महत्या शेतकऱ्या म्हणजे सामान्य माणसाच्या आहेत. आणि अजून दुसरा एक वर्ग 7 का काय हजाराचा आहे, असा 27 का 28 हजार लोकांच्या आत्महत्या झाल्या वर्षामध्ये. ह्या आत्महत्या काय? आज आपण शेतकऱ्याचं घालतो, कर्ज मिळालं,
म्हणजे कर्ज माफ व्हावा काय, आता खरं आपल्यातल्या आपल्यात बोलायचं म्हणून चाललंय. खरंच कर्जामुळे आत्महत्या करतात का माणसं? अजिबात भेट नाहीत लोक. आता कर्जाचं फिरजाचं काय घेऊन बसली? घरात काहीतरी वाद असतो, नवरा बायकोचा तरी वाद असन, मुलगा उलट बोललेला असन, मुलगा काहीतरी म्हणत असल, कुणाचा तरी दबाव असन, कुणाचे व्याजाचे पैसे असतील, सावकार मारहाणीचा असेल. परंतु आज सरकारकडे मदतीसाठी आपण काही कारण देऊ, परंतु खरी कारण ही वेगळी आहेत. आणि आत्महत्या ह्या थांबल्या पाहिजेत. अहो, आज आपल्याला आई 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवतीये, वज वागवते, रक्ताचं पाणी करून आपल्याला पाजते, लहानाचं मोठं करते. जर लहान लेकरू जर दुखायला लागलं ना, आपण स्पेशल गाडी करतोय आणि दवाखान्यात नेतो, का मुलाला काय होऊ नये. तोच मुलगा 20, 22, 25 वर्षाचा झाल्यावर झाडाला फाशी घेतोय, घरात फॅनला फाशी घेतायत, विष पेतायत, जाळून घेतायत, मरतायत. काय त्या वेदना त्या आई बापाला असते. आणि ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी आपण हरिपाठ, कीर्तन, प्रवचन ऐकली पाहिजे. कारण जीवन जे दिलंय, मरणार तर 100%. ते म्हणतात ना, जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. तुम्ही जन्माला ज्या दिवशी आला त्या दिवशी काळ तुमची वाट बघतोय. कुणी जन्मतानीच मरतय, कुणी जन्मलं की दुसऱ्या दिवशी मरतय, कुणी 4थ्या दिवशी मरतय, कुणी 100व्या दिवशी मरतय, कुणी 100 वर्षांनी मरतोय. परंतु काळ वाट बघतोयच ना. मग तुम्ही स्वतः हाताने का मरतात? तुम्ही मरणारच आहेत. परंतु तुमच्या मागची लेकरं, बायका, पोरं, आई, वडील, बहीण, भाऊ यांचा विचार. म्हणजे आत्महत्या थांबल्या पाहिजेत. म्हणून मी एक जांभवाडी या ठिकाणी, ज्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतोय, त्यांनी नैराश्य न होता, घरात भांडण झालं, वादविवाद झाला, तर तुम्हाला जीव द्यावा असा वाटला, तर त्या ठिकाणी आता 2-3 महिन्यात पंचदेवालय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरं वाचवली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, ते शेतात आहे म्हणून सावता महाराजांची मूर्ती, ते बांधतोय ते माळावर आहे म्हणून बाळूमामांची मूर्ती त्या ठिकाणी बसवतोय. संत वामन भाऊंनी या आपल्या परिसराला ज्ञान दिलं, कठोरता दिली, वळण लावलं, वामन भाऊंची मूर्ती बसवतोय. आणि ज्या भगवान बाबांनी शिक्षणाचा प्रसार केला, त्या भगवान बाबांचे असं पंचदेवालय या 2-3 महिन्यामध्ये, मार्च एप्रिलमध्ये पूर्ण करतोय. आपल्या सगळ्यांना तर मी आमंत्रण देईल. परंतु मी सांगण्यास सुरुवात करतोय की जर कुणाच्या मनामध्ये हा विचार झाला, तर तिथं राहण्याची मोफत सोय, जेवणाचा सुद्धा डबा मी माझ्याकडून त्या माणसाला देणार आहे. फक्त तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार आला, जीव देण्याचा, मरण्याचा विचार आला, तर तुम्ही तिथं या. तुमचा राग शांत होईपर्यंत 4 दिवस, 8 दिवस, 5 दिवस मोफत जेवण करा, राहा, अशी सोय त्या ठिकाणी केली. कारण मी माझा वकिली व्यवसाय करत असताना पाहिलं, तर माझ्याकडे ज्यांच्या ज्यांच्या किशी होत्या त्यातल्या 12 ते 13 लोकांनी आत्महत्या केल्या, काही जवळच्या नातेवाईकांनी आत्महत्या केल्या. आणि मग त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की जे काही लोक आत्महत्या करतात याच्याविषयी आपण प्रबोधन केलं पाहिजे, लोकांना ह्या गोष्टीपासून बाजूला केलं पाहिजे. म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी सगळी सोय केलेली आहे की राग आला की राग शांत होईपर्यंत तिथं या, मित्राकडे जा, पाहुण्याकडे जा, नातेवाईकाकडे जा, पण राग शांत करा. जीव देणं हा वाईट गुण आहे. जर गरुड पुराणामध्ये आपण पाहिलं तर खूप मोठं पाप आहे ते. आणि तुम्ही पाप करू नका, जीवन जगा, धाडसाने जगा. लईच वैताग आला तर तुम्हाला पाहिजे तेवढे मठ आहेत, पाहिजे तेवढे मंदिर आहेत, देवाने सगळं तुमच्यासाठी उभा केलंय. या मंदिरात बसा, तुम्हाला कुणी डबा आणून देते. भगवा झेंडा घ्या सारखं. तर आज बापनांची दिंडी वाट लावायला होतो आम्ही, कुठंच कमी नाही. आज आम्ही जामखेड मधून दिंडी वाट लावायला निघलो. मी प्रवचना म्हणून आहे, आज मला नांदेड मध्ये थांबायचं होतं त्यांच्याबरोबर, रविवार बी सुट्टीचा दिवस म्हणलं. पण पाहिजे ते वाटाने कुणी बिस्किट पुडा आणून देतोय, कुणी पाण्याची बाटली हातात देतोय, माऊली घ्या म्हणतोय, कुणी पोहे देतोय. खाऊ खाऊ कटाळा आला तुम्हाला, घरी खाऊ सुद्धा वाटलं नाही. म्हणजे इतकं देवानं सगळं निर्माण केलंय. म्हणून कुणीही आत्महत्यासारखा वाईट विचार करू नका, एवढीच विनंती करतो. किती वाढले झालं. आणि या ठिकाणी प्रवचन रूपी शिवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान घ्या ना. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहू जो जे वांचिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनावर्त भूमंडळी भेट तू मुता चला कल्पतरूचे आरव तना चिंतामणीचे गाव बोलती जय अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सदा सर्व सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी.